शहर में बीटीबी हटाओ संघर्ष समिति के माध्यम से नगर परिषद भंडारा में हल्ला रेड़ा मोर्चा निकाला गया था। इस मोर्चा का उद्देश्य यह था कि बीटीबी संस्था कई वर्षों से अवैध वसूली कर किसान, व्यापारी, आम नागरिकों से लूट कर रही थी। साथ ही 30 जुलाई को सब्जी भाजी मंडी बंद होने की अफवाह फैलाई जा रही थी और बीटीबी को सहयोग करने वाले संजू कुंभलकर, भगवान बावनकर के हल्ला पर नाम लिखकर शहर में घुमाया गया और उन पर आरोप लगाया गया कि यह बीटीबी की दलाली करते हैं। लेकिन जब नगर परिषद में मोर्चा पहुंचा तो नगर परिषद सीईओ ने बातचीत करने पर उन्होंने स्पष्ट कर दिया कि 30 जुलाई के बाद बीटीबी की लीज खत्म होने पर महात्मा ज्योतिबा फुले मार्केट यह फलक सब्जी भाजी मार्केट में लगाया जाएगा और बीटीबी का पूरा राज्य वहां से खत्म कर नगर परिषद अपने हाथों में लेगी। आज हल्ला मोर्चा जलाराम चौक मंगल कार्यालय से लेकर नगर परिषद तक लाया गया, जिसका नेतृत्व सामाजिक चळवळी के नेता परमानंद मेश्राम के सहयोग से बीटीबी हटाओ संघर्ष समिति के सभी पदाधिकारी, कार्यकर्ता, व्यापारी और किसानों ने बढ़ चढ़कर सहभाग लिया। माननीय आमदार महोदय आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या एक तुम्हाला आव्हान आहे, जर आमच्या शेतकऱ्याच्या घर जर तुम्ही उद्ध्वस्त करण्याकरिता निघाले चाल तर हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे संपूर्ण शेतकरी तुमची जागा दाखवणार आहेत, हे लिहून टाका। महेंद्र मेंढे तुम्हाला लिहून देते, माझे व्यापारी वर्ग, माझे शेतकरी वर्ग आणि भंडारा गोंदिया जिल्हा हे पूर्ण जनतेचा विषय आहे, त्यांच्या पोटा पाण्याचा विषय। जर त्यांच्या पोटा पाण्याच्या पोटाची खिलवाड केला तर तुम्ही इथे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। माननीय नरेंद्र बोंडेकरजी हे तुम्हाला मी आवाहन करते। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतकऱ्यासाठी हा मरणारा आहेच। बीटीबी हटाव संघर्ष समितीच्या वतीनं आज नगर परिषद भंडारावरती अशा विविध मागण्यांना घेऊन आज हल्ल्या मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं। हल्ल्याला आमच्या पूर्व विदर्भ भाषेमध्ये रेड्याला हल्ला म्हणतात आणि रेड्याचा प्रातिनादिक उदाहरण म्हणजे प्रातिनादिक हे करू स्वरूपामध्ये यासाठीचा म्हणून आम्ही उपयोग केलेला आहे, कारण या नगर परिषद प्रशासनाची कातडी हे हल्ल्यासारखी रेड्यासारखी झालेली आहे। या नगर परिषद भंडाऱ्यामध्ये तत्कालीन एक नगराध्यक्ष होता ज्यांनी बंधाऱ्यामध्ये पैसे भ्रष्ट करून पैसे कमवलेले होते, त्याचं नाव आहे भगवान बावनकर। याच भंडारा नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून होता जो मागच्या भारतीय जनता पार्टीचा नेता नाही, आता शिवसेनेचा नवीन नेता झालेला आहे, त्याचं नाव आहे संजय कुंभलकर। 2-4 या बगल बच्च्यांनी या भंडारा जिल्ह्याचा विकास करण्याच्या नावाखाली म्हणजे बंडू तानाजी बारापात्रे या माजी व्यावसायिकाला ती भाजी मंडीमध्ये 3 वर्षाची लीज मिळवून दिली। त्यामध्ये एक विनू पसिनेचं सुद्धा नाव आहे, बाबू बागड्यांचं नाव आहे। या लोकांच्या सर्व संगनमतानं 3 वर्षाची लीज दिली गेली। भाजी भंडाऱ्यामध्ये 2 भाजी मंडी आहेत, वाहतुकीला अडथळा होतो आहे म्हणून भाजी मंडी स्थलांतरित केली गेली। मुद्दा समजून घ्या इथल्या व्यवस्थेनं। आमदार भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर साहेब अहो जनाची तर सोडली, मनाची सोडली, पण जनाची म्हणून तरी निदान शरमलाज ठेवा। तुमची निष्ठा या लोकांची ठेवू नका। आमच्या शेतकरी आणि शेतकरी बांधवांच्या आणि व्यापाऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात। 3 वर्षाची लीज दिली गेली, 3 वर्षाच्या नंतर 6 वर्षाची लीज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अधिकाराखाली येते। तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांनी यांची लीजचा प्रस्ताव नाकारला आणि म्हणून या सर्व जे चांडाळ चौकशी आहे ह्या सर्वांनी मग त्यामध्ये असणारा हा भगवान बावनकर असेल, धुर्वे मॅडम होते त्यावेळेच्या नगराध्यक्षा धुर्वे मॅडम, पण त्या माऊलीला काही कळत नाहीये, त्याचा फायदा कदाचित त्यांनी संधीचा घेतला असेल। पण हे जे लोक आहेत त्यांचं नाव घेतो आहे भगवान बावनकर, आम्ही आमच्या हल्ल्यावर लिहिलेलं होतं आज भगवान बावनकर हल्ल्या, संजय कुंभलकर हल्ल्या, बीटीबी हल्ल्या आणि नगर परिषद हल्ल्या असे 4 नगर प्रातिनादिक आम्ही त्याचे स्वरूपामध्ये आम्ही याचा आंदोलन केलं, निषेधाचा मोर्चा होता। येत्या 30 तारखेला म्हणजे त्यावेळेस नगराध्यक्ष म्हणजे नगरसेवकांनी तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जी यांची लीज नाकारली, नागपूर विभागीय जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे जाऊन अर्थपूर्ण व्यवहार, आमचा आरोप आहे, अर्थपूर्ण व्यवहार करून
आणि काही भ्रष्ट इथले नेत्यांना पकडून, राजकीय नेत्यांना पकडून त्यांची 6 वर्षाची लीज वाढवली गेली. याचं लीज वाढवली गेली म्हणण्यापेक्षा कलेक्टर साहेब महोदयांनी, तत्कालीन कलेक्टर महोदयांनी जो यांची 6 वर्षाचा लीज नाकारला गेला त्याच्यावर स्टे दिला असं मी म्हणू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या 9 वर्षामध्ये त्या बंडू तानाजी बारापात्रेच्या नावाची लीज 30 तारखेला संपत आहे. आता या बंडू तानाजी बारापात्रेलाच ही भाजी मंडी मिळाली पाहिजे. दुर्दैव बघा, भंडाराच्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, दुर्दैव बघा या भंडारा शहरातील नागरिकांचा की ज्या भाजी मंडीतला उत्पन्न कराच्या रूपाने या नगर परिषदेमध्ये यायला पाहिजे होता, साधारणतः 9 वर्षामध्ये जो आम्ही मोठामोठी हिशोब काढलेला आहे, या भाजी मंडीमधून बंडू तानाजी बारापात्रेंनी 75 करोडच्या पुढे ते 100 करोड पर्यंतची वसुली केलेली आहे. मला तुम्हाला आवाहन आहे की हे 100 करोड रुपये समजा नगर परिषदेच्या कराच्या रूपाने जर आली असती तर आज भंडाराचा विकास झाला असता, भकास झाला नसता. तरीही अशा भ्रष्ट शेतकरी व्यापाऱ्यांना लुटणारा, ज्या व्यापाऱ्यांच्या भरोश्यावर जो स्वतःची भाजी मंडी चालवतो आहे, त्या सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांना यांनी आर्थिक त्यांची लुबाडणूक केली. याच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार दाखल केली, सीओला पार्टी केली. नगर परिषदचा जो असणारा नगर परिषदचा मुख्याधिकारी आहे त्याला पार्टी क्रमांक 1 केला की याच्या संगनमताने हे अवैध वसुली सुरू होत आहे आणि म्हणून ह्या नगर परिषदेच्या सीओनी त्याला जाऊन मग FIR दाखल करावं लागलं. ज्या बंडू तानाजी बारापात्रेंनी गेली 9 वर्ष आमच्या शेतकऱ्यांची लुबाडणूक केली, आर्थिक लुबाडणूक केली, ज्या बंडू तानाजी बारापात्रेंनी आमच्या सर्व व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहेत आर्थिक पैशाने, गैरव्यवहारानं, त्या बंडू तानाजी बारापात्रेला पुन्हा इथले हे राजकीय नेते, ज्यामध्ये आमदार नरेंद्र बोंडेकर, तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करा. जर या 2-4 दिवसा 8 दिवसामध्ये तुम्ही आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आमच्या संबंध भाजी मंडी मधला सर्व भाजीपाला तुमच्या घरावर आणून सोडून आम्ही, लक्षात घ्या. आपली भूमिका तुम्हाला स्पष्ट करावी लागेल. तुमची निष्ठा ही इथल्या जनतेसोबत आहे, इथल्या शेतकऱ्यांसोबत आहे, इथल्या व्यापाऱ्यांच्या सोबत आहे, की या भ्रष्ट असणाऱ्या, खोडकिळा असणारा हा बंडू तानाजी बारापात्रे सोबत आहे, तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. हा जो भगवान बावनकर आहे, संजू कुंभलकर आहे, यांचा माझा स्पष्ट आरोप आहे की BTBचे हे दोघेही हे पे दलाल आहेत. पे दलाल, यांना पैसे मिळतात आणि अशा पुन्हा भ्रष्ट व्यवस्थेला या BTBला या मार्गातून, म्हणजे बघा, आम्ही सीओला आज भेटायला गेलो. सीओला म्हणालो की 30 तारखेनंतरची तुमची भूमिका स्पष्ट करा. 30 तारखेला लीज संपत आहे, 30 तारखेच्या नंतर तुम्ही आपल्या भाजी मंडी ताब्यात घ्या. आमच्या व्यापाऱ्यांना गेले 9 वर्षापासून 5 लाख रुपये त्या माणसाला आम्ही दिलेत. 5 लाख रुपये दिल्याच्या बदल्यामध्ये टिनाचा सेट असला 10 बाय 10चा त्यांना आम्हाला गाळा दिलेला आहे, फक्त जमिनीवरचा, ओठे बांधून दिलेला नाही. 100 रुपये डेली घेतोय तो माणूस आमच्याकडून मेंटेनन्सच्या नावाखाली. 5 रुपये बोरा शेतकरी जेव्हा घेऊन येतो त्याच्याकडून घेतला जातो. 200 रुपये भरलेल्या गाडीचे घेतला जातो. ती गाडी जेव्हा 100 रुपये तुमच्या बोलोरोचे घेतल्या जातात आणि ही गाडी जेव्हा गाडी माल खाली करून जाते त्यांच्याकडून 100 रुपये वसूल केले जातात. म्हणजे एका गाडीचे 300 रुपये शेतकऱ्यांकडून येणाऱ्या 5 रुपये एका पोत्यावरती या पद्धतीची लुबाडणूक करणाऱ्या हा BTBला हा भगवान बावनकर, हा तुमचा संजय कुंभलकर स्वतःला बहुत मोठा नेता समजताना जो संजय कुंभलकर BTBला न्याय मिळावा म्हणून पहिले भारतीय जनता पार्टी, नंतर राजकीय पुढारी म्हणजे लोकसभेला उभा राहावं म्हणून BSP आणि आता BTBला न्याय मिळावा म्हणून तुम्ही त्या शिवसेनेचा, तुम्ही त्या आमदाराचा तुम्ही आधार घेतात आणि आमदार अशा फालतू माणसाला तुम्ही आधार देऊन अशा लोकांच्या पाठीशी उभे राहून आमचे कंबरडेर, आमच्या बोकांडेर कशाला बसता. आणि म्हणून तुम्हाला आमदार म्हणून आमचं आवाहन आहे, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. लिलाव प्रक्रिया जो सांगितला सीओला माझं आव्हान आहे की 30 तारखेला तू लिलाव प्रक्रिया सुरू करून दाखवावं. हा शेतकऱ्याची आग जेव्हा पोटाची मस्तकात जाते ना तेव्हा इन्कलाब तयार होतो. खूप लोक जडून भस्म होतील, लक्षात घ्यायचा. आणि जे म्हणून भंडारा शहरातले नेते BTBला पोषक असं वातावरण निर्माण करतील, माझे सर्व शेतकरी आणि सर्व व्यापारी याच्या बोकांडीमध्ये जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही, एवढंच माझं सांगणं आहे.
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।